आणि महत्त्वाची बातमी, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात बारामतीत आज सभांचा धडाका आहे। शरद पवारांच्या 3 तर अजितदादांच्या तब्बल 5 सभा होणार। बारामतीत आज सभांसोबतच पायी रॅली आणि बाईक रॅली देखील काढण्यात येणार आहे। सुनेत्रा पवारांसाठी जय आणि पार्थ पवारांची पायी रॅली असेल, तर सुप्रिया सुळेंसाठी रोहित पवारांची आज बारामतीत बाईक रॅली काढण्यात येईल। तर सुप्रिया सुळेंसाठी आणि सुनेत्रा पवारांसाठी प्रचारासाठी आता या ठिकाणी सभांचा धडाका असणार आहे। शरद पवारांच्या 3 तर अजितदादांच्या तब्बल 5 सभा आज बारामतीत होणार आहे। पायी रॅली सोबतच बाईक रॅलीचं देखील आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। सुनेत्रा पवारांसाठी जय आणि पार्थ पवारांची पायी रॅली असेल, तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंसाठी रोहित पवार हे बारामतीतून बाईक रॅली काढणार आहे। तर मोरेगावमध्ये शरद पवार गटाची सांगता सभा आज होणार आहे। तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस असेल आणि त्याचमुळे या ठिकाणी सभांचा धडाका आज पाहायला मिळणार आहे। तर सुप्रिया सुळे त्यासोबतच सुनेत्रा पवारांचा प्रचार आज आणखी जोर धरणार आहे। आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे सभांचा धडाका बारामतीत पाहायला मिळेल। प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात बारामतीत आज सभांचा धडाका, शरद पवारांच्या 3 तर अजित पवार यांच्या तब्बल 5 सभा होणार आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, कशा प्रकारे या सभांचं आयोजन असेल? प्रणिता, आज खरं तर बारामती लोकसभेचा प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे दोन्ही गटाकडून सांगता सभांचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। सुरुवातीला भोर तालुक्यामध्ये अजित पवार आणि शरद पवारांच्या सभा होणार आहेत, त्यानंतर इंदापूर तालुक्यामध्ये अजित पवार शरद पवारांच्या सभा होतील। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बारामतीतल्या सांगता सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असतं आणि मिशन हायस्कूलच्या ग्राउंडवरती शरद पवार कुटुंबाची सांगता सभा जी आहे ती पार पडत असते। जवळपास 50 वर्षांपासून पवार कुटुंबाची परंपरा आहे की सांगता सभेच्या येत्या मंत्र्यांना शरद पवारांना अजित पवारांमुळे हे मैदान जे आहे ते बदलावं लागलेलं आहे। 50 वर्षांपासून ज्या मैदानावरती शरद पवार सांगता सभा करायचे तेच मात्र मैदान जे आहे ते यंदा मोरगाव रोडवरती गेलेलं आहे। आपण पाहतोय की हे मैदान जे आहे ते अजित पवारांनी बुक केलेलं आहे। याचा उल्लेख जो आहे तो सुप्रिया सुळेंनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या महिला मेळाव्यात सुद्धा केलेला होता। मात्र आजच्या सांगता सभेमध्ये अजित पवार किंवा शरद पवार हे दोघे जण जे आहे ते बारामतीकरांना नेमकं काय आवाहन करतात किंवा बारामतीकर कोणाच्या पाठीशी उभं राहतात हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आज दोन्ही गटाचं जोरदार शक्ती प्रदर्शन जे आहे ते आपल्याला बारामतीमध्ये पाहायला मिळणार आहे। दुपारी 3 वाजता याच ठिकाणी अजित पवारांची सांगता सभा जी आहे ते पार पडणार आहे, तर दुसऱ्या बाजूला शरद पवारांची सांगता सभा जी आहे ती मोरगाव रोडवरती लेंडी पट्ट्यामध्ये पाहायला मिळेल। मात्र आजच्या या खरं तर सभेमधून अजित पवार जे आहेत ते नेमकं बारामतीकरांना काय आवाहन करतात, कारण आजची सांगता सभा जी आहे शेवटची सभा असणार आहे आणि त्यानंतर मात्र प्रचार जो आहे तो बंद होणार आहे। त्यामुळे आजच्या प्रचार सभेमध्ये अजित पवार नेमकं बारामतीकरांना काय आवाहन करतात, काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असतं। मात्र 50 वर्षामध्ये पहिल्यांदा शरद पवारांना आपलं मैदान जे आहे ते बदलावं लागलेलं आहे आणि याच मैदानावरती अजित पवारांची सांगता सभा जी आहे ती पार पडणार आहे। सुनेत्रा वहिनी पवार विरुद्ध सुप्रिया सुळे तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात।